करेंगे नहीं। नक्षलवादी विचारधारा संपवण्याचा काम शिवसेना प्रमुखांनी केला। सभापती महोदय हे नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत। नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत। सभापती महोदय हे मी खपवून घेणार नाही। अनिल परब साहेबांनी उत्तर द्यावं मला। हे शिवसैनिक नाहीत। अहो त्यांचं पूर्ण ऐकून मला दिलं तर सभापती महोदय ऐकायला तर सभापती महोदय मी तुम्हाला सांगतो शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन सांगतो। त्यांचं झालं की तुम्हाला देते 2 मिनिटं खाली सभापती नाही अनिल परब साहेब तुम्ही सांगा। बोलले नाही तरी त्यांचे विचार मांडलेत ना तुम्ही उगाच आरडाओरडा काय करता काय चाललंय। अहो पण मध्येच असा आक्षेप घ्यायची पद्धत नाहीये। विधेयकात काहीच आक्षेपार्ह बोलले नाहीयेत ते। प्रसाद लाडाला पूर्ण करू द्या ना। प्रसाद लाडाला पूर्ण अहो त्यांना बोलू द्या ना त्यांचं पूर्ण करा ना। मला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे। बरं बोला दानवे बोला चला। सभापती महोदय आता माझा अधिकार आहे। सभापती महोदय आणि हे पा दानवे साहेब तुम्ही 1 मिनिट म्हणजे 1 मिनिट बोला परत 1 मिनिट म्हणजे थोडक्यात बोला। मी 1च मिनिटात बोलतो। बोला माझा मुद्दा एवढाच आहे। शांतता ठेवा खाली बसा। सभापती महोदय माझा मुद्दा एवढाच आहे की यांचं पोटातलं ओठात येतं हे असं बोलले। शिवसेना प्रमुखांनी ज्या विचारसरणीला मारलं म्हणजे काय म्हणजे याचाच अर्थ त्या विचारसरणी विरुद्ध हे बिल आहे का? हे बिल त्या आपण नक्सलाइट विषयी बोलतो का वेगळ्या विषयी बोलतोय? आपण नक्सलाइट विषय बोलतो का कोणत्या विषय बोलतो? हा माझा मुद्दा तुम्ही शिवसेना प्रमुखांनी तिघांची आरडाओरडी करायची नाही ऍक्च्युली तुम्ही तर मग मला बोलू मग ते असं काही बोलणार का? शिवसेना प्रमुखांनी या विचारसरणीला मारणार कोणत्या नक्सलाइट विरुद्ध आहे ना हे बिल? तुम्ही असं काय करता? बरं झालं का दानवे साहेब तुमचा नक्सलाइट विरुद्ध बिल दानवे साहेब तुमचा आक्षेप सभापती महोदय हे बिल कशा विरुद्ध आहे? नक्षलवादाविरुद्ध आहे। हे नक्षलवादाविरुद्ध हे कसं बोलतात? बरं ठीक आहे नाही चला आमचा या बिलाला सभापती महोदय विरोध आहे। आमचा विरोध आहे या सगळ्याला। आमचा विरोध याला मी 10 मिनिटांसाठी सभागृह स्थगित करते। 10 मिनिटांसाठी कामकाज थांबवलंय। त्या विधान परिषदेमध्ये विरोधकांनी गोंधळ घातलेला आहे। जनसुरक्षा विधेयकावरून ह्या गोंधळ घालण्यात आलाय। कम्युनिस्ट विचारधारा संपवून त्या ठिकाणी शिवसेना वाढवली असं दानवे यांनी म्हटलं। जनसुरक्षा विधेयकाला विधान परिषदेमध्ये विरोधकांनी विरोध केलेला आहे। विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा दिला तर कम्युनिस्ट विचारधारा मारून बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली असं लाड यांनी म्हटलं। त्यानंतर अंबादास दानवेंनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतलेला आहे। जनसुरक्षा विधेयक हे माओवादाच्या विरोधामध्ये असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। जनसुरक्षा विधेयकाला विरोधकांचा विधान परिषदेमध्ये विरोध। लाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं याला विरोध करण्यात आला आहे।